सकाळचे 6 वाजलेत आणि पाहू शकताय पूर्वेकडे इकडे सूर्य उगवतोय. तपकिरी किरणं दिसत आहेत त्या पर्वताच्या पलीकडे आणि खालती असा पँगॉंगचा तलाव. 9 वाजता सकाळचे आणि आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्टमध्ये पुरी भाजी, पोहे, कॉर्नफ्लेक्स, दूध, चहा होता. सो इथे मागे त्यांचं ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे, तिथे होतं जेवण. इकडे श्रेया मागे उचलते. इकडे कॉटेजेस आहेत वरती देवत जाण्यासाठी. इकडे 2 एक व्हेकल लोड होत आहेत. एक चालले हानलेला, हानले उन्मिंगला. आम्ही रिटर्न चाललो आहे लेहाला. थ्रू चांगला पास. समोर स्नो कॅप माउंटेन्स आणि इकडं निळं असं पँगॉन्ग लेक. इथं मध्ये एक पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट. तिथे आम्ही थांबलोय. 3च बाईक थांबले सध्या तरी. व्ह्यू पॉईंट ब्लॅक नेक क्रेन भारी. इथे थोडे फोटो काढतो आणि निघतो, कारण हा ऑफिशियल हॉल्ट नाही आहे. आम्हीच थांबलोय फटाफट. लाईनअपसाठी सगळे थांबलेत, पुढे मागे सगळे झाले त्याच्यामुळं. समोर जो बोर्ड दिसतोय तो रस्ता जातो शोक विलेजकडून नुब्रा व्हॅलीकडे. आणि आता आम्ही सध्या निघालोय लेहच्या दिशेने. दुर्बुकच्या पुढे काही किलोमीटर नंतर सिंगल लेन रस्ता चालू होतो. रस्ता खूप छान आहे, वळणावळणाचा. जसं तुम्ही पाहू शकताय शेजारून एक स्ट्रीमसुद्धा वाहते. हा रस्ता सिंगल लेन चांगला पासपर्यंत आहे. त्याच्या पुढे पुन्हा डबल लेन सुरू होतो. चांगला पासला पोचायच्या आधी आम्ही थांबलो एका लेकजवळ टी ब्रेकसाठी आणि मग पुढे निघालो चांगला पासला. टी ब्रेकसाठी थांबलो आम्ही. इथे बाईक्स पार्क आहेत. इथे मध्येच रेस्टॉरंट आहे. A few moments later. आज तारीख आहे 22 ऑगस्ट आणि आता वाजत 12 आणि आम्ही पोचलोय चांगला पासला. किती उंचावर आहे? तर 17,788 फुटावरती. का हुआ? यस. सो आता आम्ही इथे आहोत, फोटो काढणार आता आणि पुन्हा जाणार लेहच्या दिशेने. पँगॉंगवरून आम्ही सकाळी 9:15 वाजता निघालोय आणि इथे 3 तास लागले. कारण इथे माझी बाईक आहे, मी सध्या राईड करतोय. इथे फोटोसाठी किल्ला आलो चांगला. इथे पण बोर्डर रोड ऑर्गनायझेशन, तिथे पण सीमा सडक. इकडे गाणी चालू आहेत. रेस्टॉरंट आहे आय गेस, आय डोंट नो, समथिंग इज देअर. इथे समोर पाहू शकतो, इथे समोर स्नो आहे बऱ्यापैकी. छान आहे, भारी आहे. दहा मिनिटाचा फोटोशूट झाला आहे आणि आता आम्ही निघतोय रिटर्न वे बॅक. इथे मिलिटरीचं सुद्धा आहे. व्हॉट इज अ लाईफ टाईम ॲडव्हेंचर फॉर यू इज डेली रुटीन फॉर अस इंडियन आर्मी. चांगला पास. आम्ही आता चांगला पास खालती डिसेंड करतोय. रस्ता एकदम भारी आहे, डबल लेन, त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही आहे. आणि इथे एक व्हॅली व्ह्यू होता, त्याच्यामुळे थांबलो. खालती विलेज आहे, रेड कलरचं दिसतंय. आणि हा पूर्ण रस्ता असा डोंगर खोदून पूर्ण केलेला. समोर स्नो दिसत आहे. रायडर्स, काही रायडर्स जातात. A few moments later. बाईक खालती गेले. त्याचा हात वाटतं फ्रॅक्चर झाला. क्लाइंट टर्न होता आणि जागेवरती होतं जवळजवळ, त्याच्यामुळे एक बाईक इथे आतमध्ये गेले. त्याला लागलंय बट एवढं पण नाही लागलं. सेम्स ओके. त्याच्या हाताला लागलंय. हर्ष के आगे था हर्ष और हातामध्ये 400 सीसीची बाईक आणि हा रुंद असा मस्त रस्ता. यावरतून मी व्हिडिओ काढायचं भानच विसरून गेलो आणि आम्ही डायरेक्ट पोचलो
थिकसे मॉनेस्ट्री जवळ जेवणासाठी. में नहीं उड़ने का जाओ, तुम्हारा बोट का ग्राउंडिंग करा हुआ है. स्टार्टिंग मार रहा है, दूसरों को भी डिस्चार्ज लग रहा है. तर आमचा ब्रेक आमचं लंच झालेलं आहे. अच्छा बिल पण टाकले हा बघा. बिल आहे आमचं आणि आता मी चाललोय. चला आता आपण कुठे आहोत? लेहच्या जवळ थिकसे रणबीरपूर. नाईस. चला पहुंच जाएंगे अभी. हम लोग मॉनेस्ट्रीच्या इथून येणारा हा व्ह्यू आहे. थिकसे मॉनेस्ट्रीमधून आता आमचं बघून झालं 1 तास गेला आमचं इथे. आणि आता आम्ही जातोय रँचोज हाऊस. वॉल ऑफ फेम पण कवर करायचं आहे. 6 वाजता ते बंद होतं. तर आता आम्ही रँचोज हाऊसला आलो आहे. इथे लावलेले आहेत. इथं ही वॉल आहे. इथून ते बल्ब सोडतो खालती. आम्ही आता व्हिडिओज वगैरे काढलेत, निघतोय. पुन्हा एक टिक घ्या. हा परत एकदाच करा. चालूच आहे व्हिडिओ. हा 3 start. Once again. तुम्ही त्या लेक्चरच्या तिथं जाऊन टाका. डायरेक्ट कट टू शांती स्तूपा. आम्ही रँचो स्कूलवरून डायरेक्ट इथे आलो आहे. मी राईड करतो त्याच्यामुळे काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेले नाही. डायरेक्ट इथंच हे सांग रँचो स्कूलमधून कट केला. मध्ये काही रेकॉर्डच नाही. डायरेक्ट इथंच. आपला प्लॅन वेगळा होता ना. म्हणजे ते काय नव्हतं बोललो मी. तसं काही बोलत नाही. इथे मोठा स्तूप आहे. आय गेस आतमध्ये विहार असावं. आतमध्ये जाऊन चेक करूया. आता वाजलं 8:05 आणि आम्ही चाललो लेह मार्केटला चालत. आमच्या हॉटेलपासून 2 किलोमीटर आहे. जेव्हा निघालो तेव्हा 1.3 किलोमीटर दाखवला. बाहेर आलो 1.7. फायनली इट्स 2.6 किलोमीटर आणि स्टीप चढाई आहे. तर आम्ही चाललो आहे आता. आणखी 800 मीटर्स बाकी आहे. 15 मिनिट दाखवलं असं बोलते. मार्केटमध्ये पोचलो आम्ही. बघूया आता काय भेटतं इथं. किती दूर आहे.
मार्केट में तो पोचलो फाइनल चालत चालत नीचे देखो